नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. मी आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 4.45 द लास्ट लेसन हा धडा अभ्यासणार आहोत. द लास्ट लेसन, जशा प्रकारे याचं नाव द लास्ट लेसन आहे तसंच हा 9वीच्या अभ्यासक्रमातील शेवटचा लेसन आहे, शेवटचा धडा आहे. तर मग यामध्ये काय सांगितलं, या लेसनचं नाव लास्ट लेसन असं का ठेवलं आहे, याचा अभ्यास आपण या धड्यातून करणार आहोत. तर पहा, स्टार्ट करूयात. I started for school very late that morning and was in great dread of scolding, especially because M. Hamel had said that he would question us on participles, and I did not know the first word about them. खरं तर त्या दिवशी सकाळी शाळेत जायला मला चांगलाच उशीर झाला होता. लेखक सांगत आहे की शाळेत जाण्यासाठी मला उशीर झालेला होता आणि मनामध्ये मोठी धास्ती होती. जास्त करून आमचे जे शिक्षक आहेत एम हॅमेल, हे एम हॅमेल सर जे आहेत यांची खूप धास्ती या लेखकाला होती असं तो सांगत आहे. आणि या सरांनी, एम हॅमेल सरांनी मला जे पार्टिसिपल जे आहेत, धातू साधित नामे किंवा धातू साधित विशेषणे साधित, याच्यावर प्रश्न विचारणार होते ते, आणि मला तर त्याबद्दल एक अक्षर सुद्धा माहीत नव्हतं. त्यामुळं माझ्या मनामध्ये शाळेत जाण्याच्या अगोदरच भीती खूप होती असं लेखक सांगत आहे. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोअर्स. It was so warm, so bright, the birds were chirping at the edge of the woods, and in the open field back of sawmills the Persian soldiers were drilling. क्षणभर मला वाटले की पळून जावे आणि पूर्ण दिवस शाळेच्या बाहेरच घालवावा. पण दिवस खरं तर खूप छान होता, उबदार होता, लखलखीत, प्रकाशमय होता. जंगलातील झाडामध्ये पक्ष्यांची किलबिल चालू होती आणि लाकडाच्या गिरणीमागे उघड्या शेतात पर्शियन शिपायांची कवायत सुरू होती. When I was past the town hall, there was a crowd in front of the bulletin board. For the last 2 years, all our bad news had come from there. I thought myself, what can be the matter now? लेखक सांगत आहे, टाउन हॉलच्या समोरून जाताना सूचना फलक किंवा जो वार्ता फलक आहे त्या समोर मला खूप गर्दी दिसली, आणि गेली 2 वर्ष सर्व ज्या काही वाईट बातम्या येत होत्या त्या वाईट बातम्या या बोर्डवरूनच कळत होत्या. मला वाटलं की आज नेमकं काय घडलं असेल. देन आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो. द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज there with his apprentice reading the bulletin call after me. Don't go so fast boy, you will get to your school in plenty of time. आणि मी त्या बोर्डकडे पाहत त्या ठिकाणाहून जात होतो. तेथून जितक्या लवकर मला जाता येईल तितक्या वेगामध्ये मी जात होतो. मी निघालो, पण मला ब्लॅकस्मिथ, एक जे की लोहार काका जे आहेत, घड्याळ आणि त्याचा शिकाऊ मदतनीस त्या ठिकाणी जे वार्ताफलक वाचत बसले होते, त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, अरे बाळा, कशाला इतक्या वेगात पळतोस, तू आरामात जाशील शाळेत, आरामात पोहोचशील शाळेमध्ये, जास्त पळत जाऊ नकोस. मला वाटले ते माझी थट्टा करत आहेत, म्हणून मी जोरात पळत मी हॅमेल सरांच्या भीतीनं मी पळत होतो. I thought he was mankind of me and reached M. Hamel's little garden all out of breath. आणि मी ते तसं मला थट्टा करत असेल म्हणून मला वाटलं, म्हणून मी जोरात आणखी पळत होतो आणि हॅमेल सरांच्या छोट्याशा बागेत धापा टाकीत मी पोहोचलो.
Usually, when school began, there was a great bustle which could be heard out in the street. The opening and closing of desks, lesson repeated in unison, very loud, and the teacher's great ruler rapping on the table. But now it was all so still. साधारणतः शाळा उघडली की तिथे खूप धांदल असे आणि अगदी रस्त्यावरही ते ऐकू येत असे. डेस्कच्या फळ्यांची उघडझाप, धडे एक सुरात मोठमोठ्याने म्हणून पुन्हा पुन्हा म्हणणे आणि शिक्षकांचे टेबलावर रूळ आपटणे इत्यादी इत्यादी दररोज शाळा उघडली की शाळा सुरुवात झाली की होत असायचं. पण आजचं वातावरण शाळेमध्ये मात्र थोडं वेगळं दिसत होतं. हे सर्व आज एकदम शांत शांत वाटत होतं. Though the window I saw my classmates already in their place and young Hamel walking up and down with his terrible iron ruler under his arm. I had to open the door and go in before everybody. You can imagine how I blushed and how frightened I was. मी क्लासमध्ये जाण्याच्या अगोदर खिडकीतूनच अगोदर बाहेरून पाहिलं की माझे सर्व वर्गमित्र आपापल्या जागी बसलेले होते आणि आमचे जे हॅमेल सर आहेत त्यांचा तो राग, त्यांचा तो भयंकर लोखंडी रूळ काखेत दाबून ते वर्गामध्ये इकडून तिकडे हेजाऱ्या मारत होते. मला दार उघडून सर्वांच्या समोरून वर्गात जावे लागणार होते. तुम्हाला कल्पना तरी आहे का की मी किती घाबरलो होतो आणि किती भीत होतो. अशा परिस्थितीमध्ये सरांच्या हातामध्ये लोखंडी रूळ आणि त्या ठिकाणी सर्वांच्या समोरून जाणं खरंच माझे हात पाय थरथर कापत होते. बट नथिंग हॅपन. एम हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली, गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रान्स, वी वर बिगिनिंग विदाउट यू. पण विशेष काही घडले नाही. हॅमेल सरांनी मला पाहिले आणि मला प्रेमानं म्हणाले, फ्रान्स बाळा, जा लवकर तुझ्या जागेवर बस. आम्ही तू येण्यापूर्वीच सुरुवात केली आहे, शिकवायला सुरुवात केलेली आहे. तू येण्यापूर्वीच तू तुझ्या जागेवर जाऊन बस. अशा प्रकारे सरांनी आज कसं नाही तर प्रेमाने एकदम मला बसायला सांगितलेलं आहे. I jumped over the bench and sat down at my desk. When I had got a little over my fright, I saw that our teacher had on his beautiful green coat in his frilled shirt and the little black silk cap all embroidered that he never wore exception on inspection and prize days. मी बाकावरून उडी मारली आणि माझ्या जागेवर जाऊन बसलो. माझी भीती थोडीशी कमी झाल्यावर मी पाहिले आमच्या सरांनी त्यांचा सुंदर सुरेख हिरव्या रंगाचा कोट, सुनीदार रंगाचा झालर असलेला शर्ट आणि छोटी रेशमी नक्षीदार टोपी आज घातली होती. आणि खरं तर अशा प्रकारचा ड्रेस, अशा प्रकारची वेशभूषा ते बक्षीस समारंभ किंवा तपासणीच्या वेळेस फक्त घालत असत. बक्षीस समारंभ शाळेत असेल किंवा जर तपासणी करायची असेल अशाच प्रसंगी ते अशा प्रकारची वेशभूषा करत असायचे. Besides, the whole school seemed too strange and solemn. But the thing that surprised me and most was to see on the back benches the village people sitting quietly like ourselves. Old Hauser with 3 corned hat, the former mayor, the former postmaster, and several others besides. Everybody looked sad. शिवाय आज सर्व जी शाळा आहे ती शाळाच खरं तर वेगळी आणि गंभीर वाटत होती. मला सगळ्यात आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा मी शेवटच्या बाकाकडे बघितलं आणि आमच्या शेवटच्या बाकावर गावातील काही गावकरी मंडळी आमच्यासारखीच एकदम शांतपणे बसली होती. त्यामध्ये 3 कोपरे असलेले टोपी घातलेले एक वृद्ध आजोबा, माझी महापौर, माझी पोस्ट मास्तर असे अनेक जण त्या ठिकाणी बसलेले होते आणि हे बसलेले सर्वजण दुःखी दिसत होते. While I was wondering about it all, M. Hamel mounted his chair and in the same grave and gentle tone which he had used to me said,
मी हे सर्व आश्चर्याने बघत होतो आणि बघत असताना हॅमेल सर खुर्चीवर बसले आणि म्हणाले, मगाशी ज्या गंभीर पण मवाळ आवाजात बोलले तसेच सर्वांना म्हणाले, मुलांनो, सर्वांना काय म्हणाले पहा, माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अल्सेक अँड लॉरेन्स. द न्यू मास्टर कम्स टुमॉरो. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. आय वॉन्ट टू बी व्हेरी अटेंटिव्ह. ते सांगत होते की माझ्या बाळांनो, माझा हा आज शेवटचा तास आहे. बर्लिनहून फतवा आलेला आहे किंवा एक नोटीस आलेली आहे की यापुढे अल्सेक आणि लॉरेन्स या शाळेमध्ये आता जर्मन भाषेतून शिक्षण दिलं जाईल. या अगोदर फ्रेंच भाषेतून शिक्षण दिलं जायचं, पण आता मात्र इथून पुढं उद्यापासून जर्मन ही जी भाषा आहे, जर्मनीची राजधानी बर्लिन होती आणि त्या ठिकाणी लॉरेन्स आणि अल्सेक हे 2 शहर आहेत. त्या ठिकाणी आता इथून पुढं फ्रेंचच्या ऐवजी आता जर्मन भाषेतून शिक्षण दिलं जाईल, अशा प्रकारची सूचना आलेल्या आहेत. त्यामुळं मी आता उद्यापासून तुमच्या शाळेमध्ये शिकवायला नसेल तर उद्या तुम्हाला एक नवीन शिक्षक येतील. म्हणून आजचा हा तुमचा फ्रेंच भाषेचा शेवटचा तास आहे. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. फ्रेंच भाषेचा शेवटचा तास आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी नीट लक्ष द्या असे मला वाटते, असं ते म्हणाले. आणि मग आता लक्षात आलेलं की लेखकाच्या हे शाळेमध्ये जे काही आलेले लोक आहेत किंवा त्या टाउन हॉलच्या बाहेर एवढी गर्दी का जमली होती, आणि तो विचार करतोय, व्हॉट अ थंडरफुल दीज वर्ड्स वेअर टू मी. Oh, that was what they had put up at the town hall. सरांचे हे शब्द माझ्यासाठी खरं तर मोठी भयंकर बातमी होती, आणि तो मनातल्या मनातच विचार करू लागला. लेखक विचार करत आहे, अच्छा, म्हणजे टाउन हॉल जवळील वार्ताफलकावर जी बातमी होती तर हीच बातमी होती. माय लास्ट लेसन, आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. आय शुड नेव्हर लर्न एनी मोर. I must stop there. Then, oh, how sorry I was for not learning my lessons for seeking birds' eggs or going sliding on the Saar. My books that had seemed such a nuisance a life ago, so heavy to carry, my grammar and my history of the saints, were old friends now that I couldn't give up, and M. Hamel too. The idea that he was going away, that I should never see him again, and made me forget all about his ruler and how cranky he was. आज माझा फ्रेंच भाषेतला शेवटचा धडा किंवा शेवटचा लेसन. खरं तर मला कसं फ्रेंच लिहिता येतं, पण आता ते कधीच शिकावे लागणार नाही. आता मला इथेच थांबलं पाहिजे, आणि आतापर्यंत मी काही जे शिकलो आहे याचं मला फार वाईट वाटतं. शिकलो जे नाही त्याचं फार खूप वाईट वाटत आहे लेखकाला. तो म्हणतो की मी आतापर्यंत जेवढं शिकायला पाहिजे होतं तेवढं शिकलो नाही, कारण की काय केलंय तो सांगत आहे. आतापर्यंत मी पक्ष्यांची अंडी शोधणे, सार नदीच्या काठावर भटकणे एवढेच कामं केले आहेत. काही दिवसापूर्वी डोकेदुखी वाटत असलेली ने आण करायला वजनदार वाटणारी माझी पुस्तके, माझे व्याकरण, माझे संत चरित्रे हे सर्व आता माझे जुने मित्र ठरणार. ते सर्व आता मला सोडावेसे वाटेना, आणि माझे हॅमेल सर सुद्धा ते आता जाणार, पुन्हा कधीही भेटणार नाहीत या विचाराने त्यांचा तो लोखंडी रूळ आणि त्यांचा तरवाईकपणा मी आता विसरून गेलो होतो. Poor man, it was in honor of this last lesson that he had put on his fine Sunday clothes, and now I understood why the old men of the village were sitting there in the back of the room. It was because they were sorry too that they had not gone to school more. It was their way of thanking our master for his 40 years of faithful service and showing their respect for the country that was
देअर नो मोर. बिचारे सर आजच्या या शेवटच्या तासासाठी त्यांनी समारंभात घालत असलेले कपडे आज घातलेले होते आणि माझ्या आता लक्षात आलं की गावातील बुजुर्ग मंडळी किंवा वडीलधारी मंडळी वर्गात शेवटच्या बाकावर का बसली होती, कारण ते पुढे कधीच शाळेत गेले नव्हते. याबद्दल त्यांना वाईट वाटत असावे. गेली 40 वर्षे प्रामाणिकपणे शिकवणाऱ्या आमच्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी, तसेच जो प्रदेश आता आपला राहिला नव्हता त्याच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ते सर्वजण शाळेत आले होते. While I was thinking of all this, I heard my name called. It was my turn to recite. I had not learned my participles, and so I could not say a single word. I heard young Hamel say to me, "I don't call you little Franz, you must feel bad enough. See how it is. Every day we have said to ourselves, bah, I have plenty of time, I will learn it tomorrow. And now you see where you have come out. Hey, that's the great troubles with Alsace. She put off learning tomorrow. Now those fellow out there will have the right to say to you, how is it? You pretend to be a Frenchman and yet you can neither speak nor write your own language. But you are not the worst, poor little Franz. We have all a great deal to reproach ourselves with." लेखक जे आहे, लेखक या अशा प्रकारचा विचार करत होता आणि विचार करीत असताना त्याचे जे सर आहेत एम हॅमेल सर यांनी त्याचं नाव पुकारलेलं आहे. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना ते एक नंतर एक अशा प्रकारे प्रश्न विचारत होते. आणि आता या लेखकावर नंबर आलेला आहे, त्याचा क्रमांक आलेला आहे. पाठांतर म्हणून दाखवण्याची पाळी आली होती. मी व्याकरणाचा काहीच अभ्यास केला नसल्याने मला एक शब्द सुद्धा सांगता येणार, बोलता येणार. पण हॅमेल सर मला म्हणाले, "अरे फ्रान्स, मी तुला शिक्षा करणार नाही, कारण तुला खूप वाईट वाटत असेलच. कसं असतं बघ, रोज आपण स्वतःशी म्हणत असतो की वा, अजून आपल्याकडे खूप वेळ आहे, मी हे उद्या शिकेन. पण आता बघ आपण कुठे येऊन पोहोचलो, काय गमत आहे बघा. आणि अल्सेसची हीच मोठी समस्या आहे. तिने सुद्धा उद्याचे शिकणे या ठिकाणी थांबवूनच टाकले. आता त्या बाहेर परेड करीत असलेल्या लोकांना तुम्हाला म्हणायचा अधिकार असेल की बघा, आता तुम्ही स्वतःला फ्रेंच म्हणवता, पण तुम्हाला हे तुमची भाषा ना लिहिता येते ना बोलता येते. पण बिचाऱ्या फ्रान्स, तू स्वतःला एवढे वाईट समजून घेऊ नकोस. आपणा सर्वांना स्वतःला दुष्णी द्यावी लागणार आहेत," असं सांगत आहे. "Your parents were not anxious enough to have you learn. They preferred to put out to work on a farm or at the mills, so as to have a little more money, and I have been to blame also. I have not often sent you to water my flowers instead of making you learn your lessons." तुमचे पालक तुमच्या शिक्षणाविषयी फारसे उत्सुक पहिल्यापासूनच नव्हते. तुम्ही कुठेतरी शेतामध्ये किंवा गिरणीमध्ये थोडं काम करून जास्त पैसे मिळवावेत अशीच त्यांची आशा पहिल्यापासून होती. आणि याबाबत मी सुद्धा दोषी आहे. खरं तर मी नाही का तुम्हाला अभ्यास सोडून किंवा धडे शिकवायचं सोडून माझ्या शेतावर फुलझाडांना पाणी देण्यासाठी तुम्हाला नेलं होतं. खरं तर याला मी सुद्धा कारणीभूत आहे, असं एम हॅमेल सर सांगतायत. Then from one thing to another, M. Hamel went on to talk of French language, saying that it was the most beautiful language in the world. We must guard it among us and never forget it, because when a people are enslaved, as long as they hold fast to their language, it is as if they had the key to their prison. Then he opened a grammar and read us our lesson. I was amazed to see how well I understood it. All he said seemed too easy, so easy.
I think so. I think too that I had never listened so carefully and that he had never explained everything with so much patience. It seemed almost as if the poor man wanted to give us all he knew before going away and put it all into our heads at one stroke. त्यांना सांगत होते एम हॅमेल सर की मग असे एका विषयातून दुसऱ्या विषयात बोलत बोलत हॅमेल सर मात्र आता फ्रेंच भाषेविषयी बोलू लागले. ते सांगत होते की जगातील सर्वात सुंदर भाषा म्हणजे फ्रेंच. आपण तिचे रक्षण केले पाहिजे, आपण तिला विसरता कामा नये, कारण आपण गुलाम झालो तरी जोपर्यंत आपण आपल्या भाषेला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हातात त्या तुरुंगाची किल्ली आहे असे समजले. जोपर्यंत आपल्या भाषा आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्या हातात त्या तुरुंगाची किल्ली आहे असे आपण समजले पाहिजे. मग काही वेळानंतर त्यांनी एक व्याकरणाचं पुस्तक काढलं आणि त्यातील एक धडा आम्हाला वाचून दाखवला. मला माझेच आश्चर्य वाटले की तो धडा मला किती सहज समजला. सरांनी ते वाचले ते मला इतके सोपे वाटले की मला जाणवले की मी याआधी इतक्या एकाग्रतेने कधी ऐकलं नव्हतं आणि यापूर्वी सरांनी सुद्धा इतक्या संयमपूर्वक कधीही शिकवलं नव्हतं. असे वाटत होते की जणू बिचारे सरांनी जाण्याच्या पूर्वी त्यांना माहीत असलेले सर्व ज्ञान आम्हाला द्यायचे होते आणि एका झटक्यात ते सर्व आमच्या डोक्यात रिसवायचं होतं. आफ्टर ग्रामर we had a lesson in writing. That day M. Hamel had new copies for us on which were written in beautiful round hand France Alsace. They looked like little flags fluttering everywhere in the schoolroom hung from the road at the top of our desk. You ought to have seen how every one set to work and how quiet it was. The only sound was the scratching of the pencil on the paper. On the roof, the pigeons cooked very low, and I thought myself, will they make them sing in German, even the pigeons? व्याकरणानंतर लिहायचे कसे, फ्रेंच भाषा कशा प्रकारे लिहायची, लेखनाचा धडा त्यांनी घेतला. त्या दिवशी हॅमेल सरांनी आमच्यासाठी नवीन कित्ते किंवा नवीन युक्त्या आणल्या होत्या आणि त्यांनी त्या कित्या आणल्या होत्या, त्याला पुत्या म्हणता येईल. त्याच्यावर त्यांनी सुरेख हस्ताक्षरामध्ये त्यांनी लिहिलं होतं फ्रान्स अल्सेस आणि हे शब्द वर्गात सगळीकडे आमच्या डेस्कवर जणू एक एक निशाण लावल्याप्रमाणे वाटले. तुम्ही बघायला पाहिजे होते कसे प्रत्येक जण कामात गुंतले होते आणि सगळे वातावरण एकदम कसं शांत झालं होतं. तेथे फक्त आवाज चुरू चालणाऱ्या पेनचा येत होता आणि छपरावर काही कबुतरे मंद आवाजात घुमत होती. माझ्या मनात एक विचार आला की ते या कबुतरांना ही जर्मन भाषा गुटरगू करायला लावतील का. Whenever I looked up from my writing, I saw M. Hamel sitting motionless in his chair and gazing at one thing, then at another, as if he wanted to fix in his mind just how everything looked in the little schoolroom. Fancy, for 40 years he had been there in the same place, with his garden outside the window and his class in front of him, just like that. Only the desks and benches had been worn smooth and the walnut trees in the garden were taller. How it must have broken his heart to leave it all, poor man, to hear his sister moving about in the room above, packing their trunks, for they must leave the country next day. जेव्हा मी हे लिहिणे थांबून वर पाहिले तर हॅमेल सर खुर्चीमध्ये शांत बसलेले व एकदा एकीकडे व एकदा दुसरीकडे टकलावून बघत होते. जणू काही त्या वर्गखोलीतील प्रत्येक वस्तू कशी दिसते ते आपल्या मनात साठवून ठेवत आहेत. काय गंमत आहे बघा ना, गेली 40 वर्ष ते याच ठिकाणी आहेत. खिडकीबाहेर तीच बाग, त्यांच्या समोर तसाच वर्ग आहे. वर्गाकडे आणि वर्गाच्या बाहेरील
त्यांच्या छोट्याशा बागेकडे पाहत ते बसले आहेत. फक्त डेस्क आणि बाकी जुनी झालेली आहेत. बागेतली अक्रोडाची झाडं उंच उंच वाढली आहेत. हे सगळे सोडावे लागणार म्हणून आणि वरच्या खोलीत त्यांची बहीण सामानाची आवरावर करत आहे. हे ऐकून बिचारा सरांची मनस्थिती किती वाईट झाली असेल, कारण त्यांना उद्या हा देश सोडावा लागणार होता. After the writing, we had a lesson in history, and then the babies chanted their ba bi bi bo boo. Oh, how well I remember it, that last lesson. लेखनाचा तास झाल्यावर एक इतिहासाचा पाठ झाला आणि त्यानंतर लहान मुलांनी त्यांचे बा बे बी बो बू च्या आबाराकड्या म्हटल्या. ओहो, मला तो शेवटचा धडा किती चांगला आठवतो आहे. खरंच खूप छान आठवतोय. All at once the church clock struck 12. At the same moment the trumpet of Persian returning from drill sounded under our windows. M. Hamel stood up, very pale in his chair. I never saw him look so tall. My friend said but something was choking him. He could not go on. आणि तेवढ्यात चर्चच्या घड्याळाचे 12चे ठोके दिले आणि त्याच वेळी आमच्या खिडकीतील जी कवायत आहे ती संपली. खिडकी खाली कवायत करून परतले जे पार्शियन सैनिक आहेत त्यांचं सुद्धा बिगुल वाजलेला आहे. हॅमेल सर खुर्चीतून उठून उभे राहिले, उदासपणे उभे आणि ते इतके महान याआधी कधीच आम्हाला वाटले नव्हते. खरं तर माझ्या मित्रांनो, ते म्हणाले मी पण पुढे त्यांना काही बोलता येत नव्हतं. ते बोलच नव्हते. Then he returned to the blackboard, took a piece of chalk and bearing on with all his might, he wrote a large as he could. Viva France! Then he stopped and leaned his head against the wall without a word. He made a gesture to us with his hand. School is dismissed, you may go. मग ते फळ्याकडे वळले आणि खडू हातात घेतला आणि सर्व शक्तीनिशी शक्य तेवढ्या मोठ्या अक्षरात त्यांनी लिहून काढले त्या ठिकाणी फ्रान्स चिरायू हो. मग ते थांबले आणि भिंतीला डोके टेकून उभे राहिले आणि एकही शब्द न बोलता आमच्याकडे हात करून त्यांनी इशारा केला की आता शाळा संपली आहे, तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा खूप शाळेच्या हा जो लेखक आहे त्याचे शैक्षणिक जीवन जे आहे त्यातील एक अविस्मरणीय असे त्याचे शिक्षक आणि अविस्मरणीय असा हा धडा, लास्ट लेसन, जो की फ्रान्स भाषेतून तो शिकला होता, हा आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. म्हणून या लेसनचं सुद्धा नाव लास्ट लेसन असं आहे. हे आपल्याला आता लक्षात आलं असेलच. तर धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.